आज आपण सर्व गुण संपन्न नागलीची एक रेसिपी पाहणार आहोत. नागलीची पेज. नागली हे एक उच्च कॅल्शियम असलेली तसंच भरपूर प्रथिनं आणि आहारातील फायबरने भरलेलं एक पौष्टिक आणि ग्लुटेन मुक्त सुपरफूड आहे. नागली हाडे मजबूत करते, तसंच कोलेस्ट्रॉल कमी करते, वजन कमी करण्यास मदत करते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि आरोग्यासाठी व पचनासाठी उत्कृष्ट अशी नागली आहे. त्वचा आणि केसांचं आरोग्यसुद्धा याच्यामुळे छान राहतं. तर या ठिकाणी आपल्याला आज एकदम सोपी आणि साधी अशी रेसिपी पाहायची आहे. तर या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून नागलीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला तुपामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आहे. जसं आपण गहू आणि बाजरी बाजारातून विकत आणतो, त्याला निवडून घेतो, तशाच पद्धतीने नागली पण आणायची, निवडून घ्यायची आणि गिरणीतून दळून आणायची. आणि आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरी देखील चालेल. आणि याच्यामध्ये ही छोटी लहान वाटी भरून मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला तुपामध्ये छान 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. परतवताना एकदम कमी गॅसवरच परतवायचं. हे पीठ आपल्याला खूप भाजायचंही नाही आहे आणि जाळायचंही नाही आहे. फक्त तुपामध्ये आपल्याला 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. याच्यामुळे याच्यातील पोषक द्रव्य जसेच्या तसे राहतात. म्हणून जास्त मोठ्या गॅसवर, मीडियम गॅसवर याला अजिबात तुपामध्ये परतवू नका. कमी गॅसवर 2 मिनिट आपल्याला तुपामध्ये हे परतवून घ्यायचं आहे. तर 2 मिनिट तुपामध्ये परतवून घेतल्यानंतर आता छान हे पीठ मस्त या ठिकाणी तुपामध्ये मिक्स झालेलं आहे. आता लहान वाटी म्हणजे जो भाजीचा आपला चमचा असतो तो चमचा भरून मी या ठिकाणी हे पीठ घेतलेलं आहे. आणि 1 चमचा पीठ, भाजीचा 1 चमचा पीठ एका जणाच्या पेजसाठी भरपूर होतं. म्हणजे एका जणाची पेज बनवायची असेल तर 1 चमचा पीठ घ्या आणि 2 जणांचं बनवायचं असेल तर ते प्रमाण वाढवत जायचं. आता आपल्याला पीठ तुपामध्ये परतवून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सगळं पाणी घालायचं नाही. मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता हे 1 ग्लास पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित ही पिठामध्ये गुठळा तयार होत नाही आणि छान एक सारखं पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स होतं. म्हणून थोडं थोडं पाणी घालून या ठिकाणी आपण पीठ मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. आणि कमीच गॅसवर करायचं, मोठा गॅस करायचा नाही. मोठा गॅस केला आणि मग पाणी आपण घातलं ना तर त्याचा लवकर गुठळा तयार होतात. म्हणून मंद आणि कमीच गॅस ठेवायचा पाणी पिठामध्ये मिक्स करताना. आता 1 ग्लास पाणी छान मिक्स करून घेतल्यानंतर आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एका जणाला पुरेल इतकी पेज या ठिकाणी आपली तयार होते. आता तुम्हाला हे पातळ दिसत असेल, परंतु ही जसं जसं आपण शिजवू तसं तसं छान घट्ट होत जातं, दाटसर होत जातं, मस्त पेज तयार होते. तर या ठिकाणी आता आपण हे उकळवून घेणार आहोत पेजला आणि ती उकळल्यानंतर छान शिजते. आता याला छान चव यावी म्हणून मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालत आहे. आणि थोडं मला गोड पाहिजे आहे ही पेज, म्हणून मी याच्यामध्ये 3 ते 4 चमचे गूळ घालणार आहे. आता तुम्ही साखर खात नसाल, गोड खात नसाल तर तुम्ही या ठिकाणी गूळ स्किप करू शकतात. नुसती मिठाची पेज तुम्ही बनवू शकतात. आणि तुम्हाला याच्यामध्ये जिरं घालायचं असेल तर ज्या वेळेला आपण तूप घालतो त्यावेळेला त्या तुपामध्ये थोडंसं जिरं घालायचं, म्हणजे अजून छान ह्या पेजला चव येते. तर या ठिकाणी गूळ आणि मीठ मिक्स करून घेतल्यानंतर पेजला छान उकळी आलेली आहे. आणि उकळल्यानंतर हळूहळू बघा नागलीचा जो थोडासा लालसर रंग पेजला आलेला आहे. हा जसं जसं उकळत जाईल ही पेज तर तसा तसा अजून याचा रंग बदलत जाईल. गूळ आणि मीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि खूप छान चविष्ट लागते ही पेज. तुम्ही आठवड्यातून 2-3दा ही पेज बनवू शकतात. नाश्त्यामध्ये बनवा, लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे पिऊ शकतील अशी ही पेज आहे. आणि सर्व गुण संपन्न आहे. भरपूर असे फायदे आहेत याच्यापासून आपल्याला भरपूर असे फायदे मिळतात. तर 3-4 मिनिट मी या ठिकाणी ही पेज चांगली उकळवून घेतली. 5 मिनिट उकळवा म्हणजे ती छान शिजेल आणि
छान शिजलेली आहे. पेज मस्त थोडीशी दाटसर झालेली आहे. आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघा नागलीचा छान लाल रंग आलेला आहे आणि मस्त पौष्टिक सर्व गुण संपन्न नागलीची पेज या ठिकाणी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. पण चव मात्र अप्रतिम आहे. अगदी 5 मिनिटामध्ये ही रेसिपी बनून तयार होते. तुम्ही प्रत्येक आठवड्याला ही पेज पिऊ शकतात आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.